हा अरे अजून कोण कसं काय नाहीला नाहीले ना मग तू इतका दुखी किती आहेस अगो पेशंट नाही ना की माझं मन नाही लागत गो काय माका रोजची सवय झालेली आहे ना कसा पेशंट येतं त्यांना मी असं रांगेत बसवतोय एक एक करून मी तुझ्याकडे चेक करून पाठवतोय कसा मी कम्प्युटर असे ना कंपाऊंडर हा तसता कुठे अहो किती उशीर होतोय बघा ना येणार आहेत का नाही अहो सर येणार तो जाणार कुठे एकतर त्याला ऍडव्हान्स दिला प्लस ट्रॅव्हलिंगचे पण पैसे दिलेत सर त्याला आता त्याचा फोनही लागत नाही काय फोनही लागत नाही नक्की येणार आहेत ना मग यायलाच पाहिजे जाईल कुठे तो सर या पोटेला दिलेला शब्द आहे आणि लोक पोटेला दिलेला शब्द असा ऐकतात ना की धावत पळत येतात माहितीये तुम्हाला कुठे बस ना बस बस ते बघा आले चल ये बाबा लवकर आई तू थांब इथं मी आलो थांब चल 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 ये लवकर काय रे किती उशीर रे ते म्हातारीला आवरायला वेळ लागतो का तू पिऊन पडला होता कुठे हे बघे समोरच्या गार्डन मध्ये म्हातारीला घेऊन जायचं तिथे क्लिनिक आहे तिथे ज्या गोळ्या म्हातारीला दिल्या जातील त्या गोळ्या म्हातारीला घ्यायला लावायच्या कळलं का हो हो जमेल ना जमल हा जमलं पाहिजे कुठे त्यांचं ठीक आहे तो ब्लॉगर कुठे आहे तो ब्लॉगर त्याचाही तू तू जा म्हातारीला काढ बाहेर जा त्याचाही फोन लागत नाहीये सर काय करावं आलो आलो अरे काय आलो आलो काय रे किती उशीर कुठे लवकर पैसे द्या त्याला सर पैसे तुमच्याकडेच आहेत 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 माझ्याकडे आहेत विसरलो मी पैसे घे बघ नीट ऐक जास्ती पैसे मोजतोय काम नीट व्हायला पाहिजे आणि ती सरस्वती भारती ती जी मुलगी आहे ना ती जेव्हा त्या म्हातारीला औषधं देईल गोळ्या देईल ना तेव्हा खूप बारकाईनं शूट करायचं हा एकदम डिटेल ओके काम नीट झालं ना की उरलेले पैसे देईन लगेच येस कोण हॅलो मॅम नमस्कार नमस्कार मॅम मी उत्तम सुपे मी ब्लॉगर आहे मला तुमच्या आरोग्य केंद्राचा व्हिडिओ करायचा आहे म्हणजे तुम्ही कसं काम करता वगैरे दादा ओ परवाच एकाने व्हिडिओ बनवला नो आता नको ना प्लीज मॅडम मला पण एक संधी द्या ना अहो तुमचीच जाहिरात होईल आणि मला पण काहीतरी चांगलं शूटिंग केल्याचं समाधान मिळेल अहो पण ता सगळं बरोबर आहे मी काय म्हणतोय दादा मॅडम प्लीज नाही म्हणू नका ना मी खूप आशेने आलोय हो डॉक्टर करू दे ना ते का पोरगोले आसूसलेलो दिसता आणि कसा मी पण जरा दिसतलय अगो तुझो भाव टीव्हीवर दिसतलो तुका कळता काय सगळा कळता त्याच्या तव्यावरती तुझी पोळी भाजून घेतस काय तसा नाही गो कसा माझी आणि दवाखान्याची अशी दोघांची ऍड होतली आणि गावातली लोका मका ठका मका बघतली डॉक्टर तुका सांगतय वरच्या वाडीतले सावंतत ना त्यांच्या बहिणीची पोरगी कोण सानिका जेठे ती माझ्याशी हा रवांदे कळला नको तुझी स्टोरी नको हा दादा तुम्ही करता काय व्हिडिओ का काय थँक्यू मॅम थँक्यू सो मच दादानू करा तुमका परमिशन दिल्या ना डॉक्टरान हा पण जर त्यात मी नाही दिसलोय तर पोकळ बांबूचे फटके दे ना हा आणि तुझं पिक्चर रिलीज होऊ देऊचे नाही हो हो पेशंट होय वर पाय सावकाश टाका हा बस काय झालं आजींका मॅम एक मिनिट नमस्कार मी ब्लॉगर उत्तम सुपे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या उत्तम सुपेच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण आलेलो आहोत भारतीय आरोग्य केंद्रामध्ये या आरोग्य केंद्राचं काम कसं चालतं
हे आज आपण बघणार आहोत या ब्लॉग मध्ये. चला तर मग बघूयात या आरोग्य केंद्राचं काम कसं चालतं. तर या आहेत सरस्वती भारती. हा, डॉक्टर सरस्वती भारती. मॅडम कंटिन्यू करा. काय झालं आजींका? म्हातारीला जेवणच जात नाही. 4 घास खाल्ले ना की नको नको म्हणायला लागती. दिवसभर नुसती झोपून असती. स्वतःच्या पायान चालू केता का त्यांका? अहो खाल्लं तर चालेल ना. बरं थांबा, मी बघते. मी दिसतंय ना? हो, दिसताय दिसताय. हा, मी नीट दिसू खवया. क्लोजअप घे, क्लोजअप क्लोजअप. हो, पण तुम्ही तिकडे गेलात तर दिसाल ना. हा, मी तुका परमिशन दिले. माका शिकू नको तू. हा, येते. श्वास घ्या आजी, सोडा, परत घ्या. तर मित्रांनो, भारतीय आरोग्य केंद्राचं काम अशा पद्धतीने चालतं. या आरोग्य केंद्रामध्ये गरीब आणि गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तुम्ही बघू शकता. डोळे बघू. आ करा, हात द्या. अहो दादा, हेंका ऍडमिट करू खोया. अहो तेवढे पैसे नाही तो माझ्याकडे. तुम्ही तुमच्याकडचं औषध द्या की. अहो मग तुम्ही सरकारी दवाखान्यात किती नाही जात, थंय तुमका काहीच खर्च नाही येणार. हा, अहो तिथे लय गर्दी असते ना. अहो तुमच्या दवाखान्याचं नाव लय ऐकलंय म्हणून तुमच्याकडे आलोय. तुमच्याकडचंच औषध द्या की तिला. म्हणजे कसं माझी म्हातारी बरी होईल, तिला धीर येईल. देताय ना? ह्या बघा दादा, तसं नसता. काल डॉक्टर आलेले पण त्यांनी पण औषध नाही दिला आणि मला. डॉक्टर इले होते? डॉक्टर इले होते? मग हे औषध किती नाही दिली त्यांनी? नाही नाही, माझा मित्र आला होता, बबन्या. काय आहे, घरी कोणी बी आलं ना तर हिला डॉक्टर आले असंच वाटतं. सारखं डॉक्टर डॉक्टर करत असते. मोठ्या आशेनं आलोय हो तुमच्याकडे. तुम्ही देताय ना औषध? अहो बरं, 1 मिनिट. हा बोल. बाबा ऐका ना, हा एक पेशंट इल्यात, आजी आहेत त्या. त्यांना ना अशक्तपणा इला आणि त्या खातपीत पण नाही आहेत. त्यांना मग हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल का? अहो सांगितलं मी त्यांना, पण त्यांचा मुलगा ऐकतच नाही. तुमच्या दवाखान्यातल्या गोळ्या द्या, तुमच्या दवाखान्याचं नाव ऐकून आम्ही होईल. माझ्या आईक गोळ्या खाल्ल्या तुमच्या इथल्या की बरा वाटत असं बोलतात. काय करू? खायच्या गोळ्या देऊ काय? हे बघ बयो, ही केस मानसिक आहे. होऊ शकतं असं काही काही पेशंट्सला. तू एक काम कर, त्यांना मल्टीविटॅमिन्स वगैरे दे. त्याचे काही नंतर साईड इफेक्ट्स नाही होणार. बरं ठीक आहे. काय लागलं तर फोन कर. आणि होय बाबा. डॉक्टर गोळ्या देताय ना? हा.
ह्या बघा, ह्या ज्या मी गोळ्या देत आहे त्या जेवणानंतर घ्यायच्या 3 टाइम, ठीक आहे? आजी, तुमका आता बरा वाटत हा, काळजी नका करू. नीट गोळ्या घ्या आणि नीट खात पीत जा. डॉक्टर, तुमचे लई आभार. अहो, तुम्ही गोळ्या दिल्यात म्हणजे माझी म्हातारी नक्की बरी होणार. हे म्हातारे, आता तू नक्की बरी होणार. हा डॉक्टर, येतो आम्ही. चल सावकाश. म्हातारे. आजी आजी हळू, हळू. हा. तर मित्रांनो, हे होतं भारतीय आरोग्य सेवा केंद्र. आजच्या भागात आपण बघितलं की भारतीय आरोग्य सेवा केंद्राचं काम कसं चालतं. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खरंच तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाहीयेत. अहो, उपकार काय त्यात? अहो खरंच, म्हणजे लोकांच्या सेवेचं शूटिंग करताना मलाच समाधान मिळत होतं. मॅडम, तुम्ही एक बाईट दिली असती तर बरं झालं असतं. दादा, आता नको ना, आता पेशंट इले, आता पास. आता नंतर कधीतरी करू. हा चालेल, काही हरकत नाही. थँक्यू मॅम. चला 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 चला. पुढचा पेशंट बोलो. हा, बोलवते. मॅडम, ही काही नवीन कंपन्यांची टेंडर्स आहे. सो आधीच्या कंपन्यांपेक्षा बरंच रिझनेबल कोटेशन आहे त्यांचं. मला असं वाटतं हे आपल्या हॉस्पिटलच्या फायद्याचं ठरेल आणि क्वालिटी सुद्धा सेम आहे. गुड. सो मॅडम, मला असं वाटतं की आपण आधीची ऑर्डर कॅन्सल करायला हवी. ओके, मग तूच सांग की कोणाचे टेंडर्स कॅन्सल करायचे. क्लासिक एंटरप्राइजेस, रेनबो एंटरप्राइजेस आणि गौतमी एंटरप्राइजेस. नाही, एक्सक्यूज मी, हे सगळं तुम्ही नाही ठरवू शकत. डिसिजन्स घेण्यासाठी सौदामिनी आणि मी इकडे आहोत. तुम्ही तुमचं डिपार्टमेंट सांभाळेल. आय नो सर, पण मी हे फक्त हॉस्पिटलच्या भल्यासाठी यांना सजेस्ट करतो. थँक्यू फॉर युअर कन्सर्न. पण हॉस्पिटलचा प्रॉफिट आणि लॉस बघायला आम्ही दोघं समर्थ आहोत ना. तिसऱ्याचा हस्तक्षेप कशाला हवेल? जस्ट शट अप दुष्यंत. विशाल जे काही बोलतो ना, अगदी बरोबर बोलतो. आणि विशाल ज्यांचं नाव रेकमेंड करणार त्यांचीच टेंडर पास होणार, कळलं? नाही सौदामिनी, हे तू एकटी नाही ठरवू शकत. ओके, या हॉस्पिटलची ओनर आहे मी. तुझा जो हा माज आहे ना, असा उतरवे ना, म्हणून मी जे सांगते तेच करायचं. हे बघ सौदामिनी, मी बोला पुढे. हा, मी आलो. काय झालं सर? तो विशाल औषधाची टेंडर्स कोणाला द्यायची यातही लुडबुड करायला लागलाय. सर, हाऊ इट इज पॉसिबल? नाही, त्या सौदामिनीच्या फेवर मध्ये ना तो. आणि ती तर पुत्रप्रेमात फार फार वेळी झालीये. पण मी नाही सोडणार त्याला. या दुष्यंतला बीट करणं शक्य नाही. नो वे. असो, मला सांगा त्या म्हातारीचं काय झालं? सर, सगळं ठरल्याप्रमाणे झालंय सर. थँक्यू. या सगळ्यांची तोंड बंद केली आहेत ना? येस, सगळ्यांची तोंड बंद केली. काय बोलायचं काय नाही बोलायचं हे सगळं सविस्तर समजून झालेलं आहे सर. आता कोणीही तोंड उघडणार नाही. गुड.
आता पुढे? आता पुढे सर सगळंच ठरल्याप्रमाणे करायचं. त्या म्हाताऱ्या बाईला वृद्धाश्रमात पाठवायचं. तिचं डेथ सर्टिफिकेट सुद्धा बनवायला घेतलंय मी. ग्रेट ग्रेट. हे डेथ सर्टिफिकेट कधीपर्यंत मिळेल? आता लगेच लगेच काही तासात. क्या बात आहे पोटे, सॉलिड क्विक आहात तुम्ही. तुमच्याचकडून शिकलोय सर सगळं. म्हणून तर इतकं इद्वारे काम करू शकतोय ना सर मी. फक्त मला जरा एक थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी. बोला. सर, ती सरस्वती भारती सोशल मीडियाचा वापर करून मोठी होती. आता त्याच सोशल मीडियाचा वापर करून आपण तिची बदनामी करायची. म्हणजे कशी? सर, तसंही आपण त्या म्हातारीला मारणारच होतो. मग तिच्या शोक सभेचा पिक्चर तयार केला तर? पिक्चर शो कस? नाही कुठे मला कळत नाही, जरा स्पष्ट सांगाल का? सांगतो सर, सगळं उलगडून सांगतो. काय करायचं सर, आपण त्या म्हातारीला बेशुद्ध करून तिरडीवरती झोपवायचं. इकडे ती म्हातारी झोपली की तिकडे करेक्ट आपण तिच्या मुलाचा वापर करायचा. त्याला सांगायचं की तू रडून भेकून आरडाओरडा करून सांगायचंस की सरस्वती भारतीनं दिलेल्या औषधांमुळे माझी म्हातारी गचकली. मग काय होणार सर? सगळीकडे बवाल होणार सर. सगळीकडे मुलाखती घेतल्या जाणार, सरस्वती भारतीवरती आरोप प्रत्यारोप केले जाणार आणि मग सरस्वती भारती तिच्या जाळ्यामध्ये अडकणार. सर, इतकं साधं आणि सिंपल आहे. ज्या सोशल मीडियामुळे ती इतकी व्हायरल झाली, इतकी प्रसिद्ध झाली ना, त्याच सोशल मीडियामुळे तिची बदनामी होणार. ती प्रसिद्ध होणार पण पूर्णपणे चुकीच्या अर्थानं प्रसिद्ध होणार. आणि हेच तर आपल्याला हवंय. बात है पुटे, कमाल आयडिया आहे. थँक्यू. नाही पण एक मिनिट पुटे. त्या म्हातारीला आपण बेशुद्ध करणार बरोबर? येस. पण मग पोटे तिरडीवर असताना ते अचानक उठून उभी राहिलीत तर? अहो सगळ्याच गोंधळ होईल, सगळ्या तमाशा होईल आणि आपलंच नाव खराब होईल. सर तसं नाही पोटे, आपण एक काम करूया, तिला अॅनास्थेशिया देऊन बेशुद्ध करूया. म्हणजे त्याचा इफेक्ट जास्त काळ टिकेल. आणि तो अॅनास्थेशिया तुम्ही स्वतः द्यायचा. ओके? म्हणजे दुसरी रिस्कच नको, काही टेन्शन नाही. मी आहे ना सर, मी करून टाकेन ते काम. डोंट वरी. आणखीन एक काम कराल का? या. त्या सरस्वतीला जाऊन सांगा, काय? तिला म्हणावं कोणाशी नडतेस? आमच्याशी ना. आता बघ तुला कसा फेमस करतो. आजपर्यंत तुझ्या कामासाठी लोकांनी तुझं कौतुक केलं ना, आता तेच लोक तुझ्यावर दगड फेकतील का नाही बघ. 2 दिवसांनी परत येऊचा ड्रेसिंग करू. बरा वाटत तुमका? या, काळजी घ्या. ऐ वेर काय? वेर गोइंग? कम लाईन, मध्ये मध्ये नो करिंग. Oh, mister, but I have to meet Miss Bayo. I have an appointment. टॉक इंग्लिश, नो दुसरी लँग्वेज. कम लाईन तरच डॉक्टर बायो चेक. पप्या दादा, इंग्रजीची वाट लावून झाली. खायचा इंग्रजान तुझी इंग्लिश ऐकली ना तर चक्कर येऊन पडा. बायो काय पण बोलू नको. अगो माझा इंग्रजी आहे ना तुमका समजूचा नाही. माझा इंग्रजी स्पेशल इंग्रजी असा. बरा. ओके ठीक आहे. तू बोल, खूप इंग्लिश बोल. पण मला अरे जाऊ तरी दे. हो बाजूला. हा येवा. भयो, या तुझ्या असिस्टंटला एकदम तू सुधारून टाकलं. यो, सुधारलेला तुका वाटता? तू थोडे दिवस थांब. हे का असा सुधरवतोय ना, तूच म्हणशील हु इज पप्या. पर भयो अगं पण काय करणार काय आहेस तू? मी पप्या दादा 10वीची परीक्षा देऊक लावणार. काय 10वीची परीक्षा? अगो तुका काय येडबीड लागला काय? मी नाही देऊचय. हा का नाही देऊचय? कित्या काय किती आहे माका नाही जमूचा.
अगो तुका सांगतोय मी पेपर जरी वाचूक तू बसतो पेपर वाचतस? हा म्हणजे कधी काळी बसलंय ना तर सगळी अक्षर माका उलटी दिसत. होय ना, मग पेपर सुलटा करायचा सोप्पा. कारण किती देतास? नाही गो, तुका सांगतोय मी 10वीत नापास झाले ना तेव्हापासून पुस्तकाचं तोंडच नाही बघितलंय. अशी अक्षर बघितले ना की माझे डोळे फिरतात गो. मग हे फिरान दे. या बघ पप्पा दादा, तू जर 10वीची परीक्षा दिली नाहीस ना तर तुझी नोकरी सुटली म्हणान समज. काय? हैसून निघून जाऊचा. अगो निघून जायचं? अगो डॉक्टर असं किती बोलतोस? मी तुझा भाव असे ना, मग एवढे अत्याचार किती माझ्यावर करतोस तू? बहीण मानतस ना, मग हे मी सांगते तर ऐकायचं. तू काय काड्यावरना जीव देऊ पण सांगशील? हा, एवढी पण निर्दय नाही हा मी. नमस्कार. मुंबईमधील सुप्रसिद्ध D&D हॉस्पिटल समोर इल्लीगल क्लिनिक मध्ये एका मुलीच्या चुकीच्या औषधांमुळे एका 70 वर्षीय आजीचा जीव गेला. वयो काय झालं? अगं हे बघ. तुम्ही बघू शकता इथे वेगळंच दृश्य आपल्याला दिसत आहे. म्हातारे, म्हातारे, उठ नका, म्हातारे, म्हातारे उठ नका.